तहसीलदार महेश सावंत यांनी SIR बद्दल माहिती देत केल्या सूचना। तहसीलदार महेश सावंत यांनी SIR बद्दल माहिती देताना सांगितले की आपल्या महाराष्ट्रामध्ये SIRच्या कामाची लवकरच सुरुवात होणार असून मतदाराचे नाव 2002 मध्ये ज्या ठिकाणी असेल त्या मतदाराने मतदारसंघाचे नाव, क्रमांक, मतदारसंघातील यादी क्रमांक व अनुक्रमांक शोधून काढणे महत्त्वाचे आहे। तसेच ज्यांची नावे 2002 मध्ये नव्हती, विशेषतः महिलांनी आई, वडील किंवा आजी आजोबा यांचा यादी भाग अनुक्रमांक शोधणे गरजेचे आहे। SIR साठी आवश्यक लागणारे कागदपत्रे 2002 चा अनुक्रमांक, स्वतःचा किंवा आई वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नुकतेच घेतलेले पासपोर्ट फोटो। तसेच मतदारसंघातील नागरिकांनी BLO यांना सहकार्य करावे व BLO यांनी आपले काम योग्यरीतीने करावे, अन्यथा कारवाई होईल असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या बाबतीमध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार येत्या काही कालावधीमध्ये SIRचा प्रोग्राम आपल्याकडे सुरू होणार आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून आपली मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून सर्व क्षेत्रावर क्षेत्रीय कर्मचारी यांच्या स्तरावर BLOच्या स्तरावर कारवाई सुरू आहे। यामध्ये 2002 ची मतदार यादी आणि 2024 ची मतदार यादी या 2 मतदार याद्यांच्या वरून आपण मॅपिंग करत आहोत। ज्या मतदाराचे 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव आहेत आणि 2024 च्या मतदार यादी देखील त्यांचे नाव आहेत, अशा मतदारांचं टेबल टॉपवर आपण मॅपिंग करत आहोत। आणि त्या व्यतिरिक्त ज्या मतदारांचं नाव 2002 च्या मतदार यादीत सापडणार नाही, परंतु त्याचे फॅमिली लिंकेज आहे, त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींचं नाव 2002 च्या यादीमध्ये आहेत, अशा बाबतीमध्ये आमचे BLOज किंवा क्षेत्रावरचे सर्व बूथस्तरीय अधिकारी जे आहेत ते घरोघरी जाऊन त्यांची माहिती घेणार आहेत। त्या माहिती देताना कोणी पॅनिक न होता BLOंना सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे। ज्या व्यक्तींचे नाव 2002 मध्येच्या मतदार यादीत देखील सापडणार नाहीत किंवा 2024 च्या मतदार यादीत आहेत, परंतु त्याचं फॅमिली लिंकेज सुद्धा सापडणार नाही पाठीमागं, त्याच्या संदर्भात पुढील नोटिसा काढून त्यांच्या मतदार यादीतल्या नावाबाबतची कारवाई होणार आहे। SIRचा कार्यक्रम हा अद्याप सुरू व्हायचा आहे, त्याची प्रिपरेटरी तयारी आहे, म्हणजे पूर्वतयारी जी आहे त्याच्यामध्येच आपण जास्तीत जास्त काम केलं तर कोणत्या अडचणी राहणार नाही। जास्तीत जास्त लोकांचे नावं पण आहेत मतदार यादीमध्ये, पण ज्यांचे अलीकडच्या काळात नावं मतदार यादीत समाविष्ट केले गेले आहेत अशांना फॅमिली लिंकेज किंवा त्याचं प्रोजेनी मॅपिंग आपण जे म्हणतो ते प्रोजेनी मॅपिंग करून आपण त्यांचे नावं कन्फर्म करतो। तर 2 ला ज्या मतदाराचं मतदार यादीत नाव नव्हतं अशा मतदारांच्या बाबतीमध्ये त्याची मॅपिंग जी आहे ती आपण म्हणजे फॅमिली जे आहे, प्रोजेनी जे आहे त्या प्रोजेनी मॅपिंगच्या सहाय्याने आपण करणार आहोत। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIRच्या पूर्वीच आपण सर्व मतदान केंद्रांना, प्रत्येक मतदान केंद्राला प्रत्येक यादी भागाला सेपरेट BLO दिलेला आहे। कोणताही यादी भागात त्या आपल्याकडे रिक्त नाही की जिथं BLO आपण अपॉइंट केलेलं नाही। विशेषतः नगरपालिका हद्दीमध्ये नगरपालिकेचे जास्तीत जास्त कर्मचारी आहेत, ग्रामीण भागामध्ये पण स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत ज्यांना आपण BLO म्हणून नियुक्त केलेले आहे। आणि यांनी या SIRच्या पूर्वतयारीचं काम वेळोवेळी करण्याबाबत आम्ही ट्रेनिंग घेऊन, बैठका घेऊन, वारंवार व्हॉट्सअप ग्रुपवर ट्रेनिंगच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। परवाच आम्ही 2 BLOंवर गुन्हा दाखल करण्याचं देखील पत्र दिलेलं आहे। त्याचं कारण काय की त्यांनी एकदमच कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तर माझी सर्व BLOंना विनंती आहे की तुमचीच अडचण पुढे वाढणार आहे। आपण SIRच्या पूर्वतयारीचं काम जर आता व्यवस्थित केलं नाही, या कामाला आपण लक्ष दिलं नाही तर नंतरचं काम आणि त्याचा व्याप तुमच्याच डोक्यावर पडणार आहे। त्यामुळे आता जेवढं शक्य आहे तेवढं प्रत्येक मतदाराची मॅपिंग किंवा प्रोजेनी मॅपिंग ही आपण करून घ्यावी आणि त्यानुसार SIRचं पूर्वतयारीचं काम आपण 100% करावं असंच आमचं आवाहन राहील। जे काम BLO जे काम करणार नाहीत अशा BLOंविरुद्ध निश्चितपणे कारवाई देखील करण्यात येणार आहे।